आज राज्य सरकारने अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्त योजना या सरकारने आणली, त्याबद्दल सरकारचं अभिनंदन आहे। पण ही योजना आणत असताना सरकारने या योजनेमध्ये काही नियम आणि अटी घातलेले आहेत आणि त्या नियम आणि अटीच्या कारणामुळे अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहत आहेत। तर आपल्या माध्यमातून सरकारला माझी विनंती आहे की सर्व नियम आणि अटी शिथिल करण्यात यावे आणि शेतकऱ्यांचा 7/12 हा कोरा करण्यात यावा। सरसकट कर्जमाफी करून या बळीराजाला आपण सरकारच्या माध्यमातून मदत करावी। आज एल निनोचा प्रश्न आहे, त्याच्यामुळं पाऊस कमी पडेल असं अभ्यासकांचं म्हणणं आहे। त्यासाठी शासनाने उपाययोजना करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आज नदीकाठच्या गावामध्ये 2 तास लाईट दिली जाते, 8 तासाचं वीज ही 6 तासावरती आणली गेली आणि त्या 6 तासामध्ये सुद्धा शेतकरी 15 ते 20 मिनिट कंटिन्युअस त्या विजेचा वापर करू शकत नाही, कारण प्रचंड अडचणीतून जात असताना आज सिंगल फेजची सुद्धा लाईट माझ्या बळीराजाला मिळत नाही। याच्यासाठी सरकारने तात्काळ उपाययोजना करणं गरजेचं आहे। मे आणि जून 2026च्या महिन्यामध्ये अवकाळी पावसामुळे माझ्या मतदारसंघातल्या बळीराजाचं फळबागांचं नुकसान झालं, त्याचा नुकसान भरपाईचा निधी शासनाने लवकरात लवकर मिळवून द्यावा। त्याचबरोबर भाऊसाहेब फुंडकर योजनेची 2023-24च्या वर्षामध्ये माझ्या मतदारसंघातले 6000हून अधिक शेतकऱ्यांनी त्यामध्ये फळबाग लागवड केली, पण त्याचा दुसरा आणि तिसरा हप्ता अजूनही अद्याप शेतकऱ्यांना मिळालेला नाही। त्याच्यावरती सरकारने तात्काळ लक्ष घालणं गरजेचं आहे। आज सार्वजनिक आरोग्य हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि माझ्या मतदारसंघामध्ये सांगोला शहरामध्ये ट्रॉमा केअर सेंटर उभा आहे, इमारत उभी आहे। त्या ठिकाणी डॉक्टरची पदं भरली गेली, पण इतर परिचारिका आणि इतर नर्सिंग स्टाफ भरणं अजून रिक्त आहे आणि ते भरून देण्यात लवकरात लवकर शासनाने मदत करावी आणि त्या ठिकाणी अत्यावश्यक असणाऱ्या ज्या काही ऑपरेशनसाठी लागणाऱ्या मशीन्स आहेत, ICU साठी लागणारे काही उपकरणं आहेत, ते लवकरात लवकर त्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा। आज सांगोला तालुका आणि या राज्यामध्ये अनेक ठिकाणी ग्रामीण रुग्णालय असेल,